नमस्कार, मी प्रियंका ठाकूर. सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. गेले अनेक दिवस आपण वेगवेगळ्या लैंगिक समस्या, त्यावरील उपाय आणि शास्त्रोक्त माहिती घेत आहोत. लैंगिक समस्येतील मायक्रोपेनिस ही एक अतिशय दुर्मिळ मात्र महत्त्वाची समस्या आहे. मुळात हार्मोन्सची कमतरता असताना मायक्रोपेनिस उद्भवू शकतो. गर्भधारणेदरम्यानही ही शक्यता उद्भवू शकते. बऱ्याचदा हा आजार जेनेटिकसुद्धा असू शकतो. यावर खात्रीशीर उपायही आहेत. मात्र उपाय म्हणून बाजारात मिळणारे तेल, गोळ्या, पावडर, आयुर्वेदिक किंवा हर्बलचे जादूचे उपाय टाळा. इंटरनेटवरील हमी देणाऱ्या जाहिरातींना आपण बळी पडू नका. याविषयी अधिक माहिती देण्यासाठी, प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ आणि नामांकित डॉक्टर विजय दहिफळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामुळे कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉक्टर विजय दहिफळे यांच्याविषयी जाणून घेणार आहोत एका व्हिडिओच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहिफळे हे सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि एंट्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टर दहिफळे यांचं क्लिनिक औरंगाबाद, हैदराबाद, दिल्ली, पुणे, नवी मुंबईतील नेरूळ, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, अहमदाबाद आणि दुबईत देखील आहे. डॉक्टर नेहमीच देश विदेशात सेमिनार आणि कॉन्फरन्ससाठी जात असतात. तसंच सेक्स बाबतच्या सर्व समस्यांवरती ते मार्गदर्शन करत असतात. डॉक्टर, साम टीव्हीच्या स्टुडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. नमस्कार प्रेक्षक हो, आपण कार्यक्रमाला सुरुवात करणारच आहोत. मात्र त्याआधी चर्चा करणार आहोत एका खास प्रसंगाविषयी. हा प्रसंग अतिशय वेगळा आहे. सरांच्या पुणे सेंटरवरील हा प्रसंग आहे. पुणे ओपीडीला एक 40शीतील जोडपे आलेले. सोबत त्यांची 2 लहान मुलं देखील आली होती. मोठा मुलगा 12 वर्षाचा आणि लहान मुलगा 8 वर्षाचा. आपल्या साम टीव्हीवरील सुखी जीवनाचा मंत्र या शोचे ते रेग्युलर दर्शक. मुलाची आई म्हणाली की सर, मी खूप जास्त टेन्शनमध्ये आहे. माझ्या या मोठ्या मुलाची मला खूप जास्त काळजी वाटते. सरांनी कारण विचारले. आई म्हणाली, सर, तुमचा गेल्या शुक्रवारचा साम टीव्हीवर मायक्रोपेनिसचा एपिसोड पाहिला आणि मला खूप जास्त धीर मिळाला. कारण असा प्रकार असतो आणि त्यावर ट्रीटमेंटही असते हे फक्त तुमच्या त्या शोमुळेच मला कळाले. नाहीतर या माझ्या मोठ्या मुलाचे काय होईल, त्याचे लग्न होईल की नाही, आणि झाले तर त्याची बायकोसोबत राहील की नाही, किंवा हाच मुळात माणसात राहील की नाही, याच चिंतेने माझी झोप मात्र उडाली होती. पण तुमचा शो पाहिला आणि ताबडतोब याला तुमच्याकडे घेऊन आले. पुढे ती आई म्हणाली की सर, माझ्या या लहान मुलापेक्षा मोठ्या मुलाचं लिंग अगदी दुप्पट लहान आहे. इनर्स घातल्यावरही ते दिसतही नाही. सकाळी उठल्यावर लहान मुलांचे लिंग मोठे आणि ताठर होतात. मात्र या मोठ्या मुलामध्ये असे कोणतेही लक्षण मला दिसत नाही. सर, यावर जो काही उपाय असेल तो करा आणि माझ्या मुलाला बरे करा, नाहीतर या समाजामध्ये माझी नाचक्की होईल. सरांनी मुलाला विचारले की लिंग लहान आहे हे तुला मात्र कसे कळले? मुलगा म्हणाला, सर, शाळेच्या मधल्या वेळेमध्ये जेव्हा आम्ही मुले बाथरूममध्ये जातो किंवा सू करण्यासाठी ज्या वेळेला आम्हाला वेळ मिळतो आम्ही जातो, तेव्हा माझ्या मित्रांनी मला पाहिले आणि माझे लिंग लहान आहे म्हणून मला चिडवायला लागले. तेव्हा मी घरी येऊन आईला सांगितले. सरांना या मुलाला मायक्रोपेनिससोबत छोटे अंडाशय असल्याचेही लक्षात आले. सरांनी त्याच्या हार्मोन्स टेस्ट देखील केल्या आहेत. त्यात त्याचे टेस्टेस्टेरॉन लेवल कमी होती. याला मेडिकल टर्ममध्ये हायपोगोनायडोट्रॉपिक किंवा हायपोगोनायडिझम असं म्हटलं जातं. सरांनी आई आणि वडिलांचे आणि मुलाचे देखील काउन्सिलिंग केले आणि यातून तू पूर्णपणे बरा होशील असे सांगितले. सरांनी त्यांना धीर दिला आणि मेडिकल थेरपीची गरज असल्याचे सुचवले. आता त्याला 3 महिन्यांची मेडिकल थेरपी, खरं तर मेडिकलमध्ये हार्मोनल थेरपी सुरू केली आहे. भविष्यात गरज पडल्यास पी शॉट थेरपी, व्हॅक्यूम थेरपी किंवा पेनाईल इम्प्लांट करू असे देखील सांगितले. ते अगदी रिलॅक्स झाले. त्यांनी सरांचे मनापासून आभार मानले. ते म्हणाले की सर, तुम्ही आणि साम टीव्हीचा हा शो नसता तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचूच शकलो नसतो आणि भयंकर परिस्थिती निर्माण झाली असती असे बोलून त्यांनी समाधान मात्र व्यक्त केले. मेडिकल टर्ममध्ये याला हायपोगोनायडोट्रॉपिक किंवा हायपोगोनायडिझम असं म्हटलं जातं. सर, काय सांगाल? खरं तर नाव अतिशय वेगळं आहे, त्यामुळे प्रेक्षकांना सुद्धा अतिशय कन्फ्यूज झाले असतील की नेमका हा काय प्रकार आहे. पण तरी देखील सर्वांना याचं नॉलेज असणं का आवश्यक आहे.
हायपोगोनॅडोट्रॉपिक, हो. हायपोगोनॅडिझम. गोनायडिझम. म्हणजे महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला. बऱ्याच जणांना काय वाटतंय लैंगिक शिक्षणाची का गरज आहे? हो. हे बघा, जन्म झाल्यापासनं ते शेवटपर्यंत तुम्हाला हे लैंगिकता काय असतं, हो. आणि तुमचे अवयव काय हे माहीत पाहिजे का? नक्कीच. तुम्ही सांगा, बर्थ झाल्याबरोबर काय पाहिलं जातं? हो. तुमचं लिंग कोणतं आहे, हो. स्त्रीलिंग आहे, पुल्लिंग पुल्लिंग आहे. आहे, हो. मग ती सुरुवात कुठनं होते? अगदी. तुमच्या पर्सनल जन्मापासून. लाईफपासून. आणि मग तुम्ही जी प्रोसेस ज्याला म्हणतो की बरोबर. दिवस गेले, बरोबर. आनंद झाला, बरोबर. नंतर मग 7 महिने झाले, बरोबर. डोहाळ जेवण केलं, हो. नंतर डिलिव्हरी झाली, हो. मग बारसं केलं, हे सगळं तुम्हाला पाहिजे, नक्कीच. आवडतं. हो. पण ज्या प्रोसेसमधनं ते होतं त्या प्रोसेसला तुम्ही कुठेतरी टॅबो करून ठेवलेले. Correct आहे. आणि हे मायक्रोपेनिस काय आहे आपण डिस्कस करणार आहोत आणि आपल्या दर्शकांनी सांगूया. नक्कीच. सर्वप्रथम आपल्या जगभरातील साम टी व्हीच्या या लाईव्ह शोमध्ये, सुखी जीवनाच्या मंत्राच्या या शोमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून अभिनंदन आणि स्वागत. आणि खरंच तुमचं अतिशय छान कौतुक. काय ह्या भगिनी पाहिल्या, गेल्या वेळेसचा मायक्रोपेनिसचा हा आपला शो 11:30ला जरी असेल तर पूर्ण कुटुंब, सर्व भगिनी, आईवडील, नातेवाईक, का नाही हो? हा काही कुठल्या मोठ्यांचा शो आहे? लैंगिकता म्हणजे हे फक्त मोठ्या झालेल्या पुरुषांचा आहे? आता पाहिलं इथं तुम्ही घरामध्ये किती टेन्शनचं वातावरण झालं. अहो, साधं मुलं वर्गात किंवा स्कूलमध्ये इंटरव्ह्यूमध्ये चिडवायला सुरू करतात, बाबा तुझं लिंग लहान आहे. किंवा आईला किती टेन्शन आलं की आईला वाटतं बाबा ह्या मुलाचं माझं काय होईल, मला तर एवढं देखील विचारलं, हा माणसात राहील की नाही. पण खरंच मी कुठंतरी आपल्या या सामच्या मंचाचे प्रथित यश म्हणेल का? कारण अशा प्रकारे मी असे काही उदाहरणं पाहिलेले आहेत, जसं मॅडमने आत्ताच सांगितलं की जेनेटिक देखील हा असू शकतो. एक कपल तर असं होतं माझ्याकडे आलेलं की त्या मुलाचं लिंग इतकं लहान, त्याच्या वडिलाचं लिंग देखील लहान, आणि माझी जसे हाल चालू आहेत तसे या मुलाचे जर हाल झाले तर काय होईल? प्रियंकाजी तुम्हाला सांगतो, त्या आईनं स्वतःचं जीवन संपवलं होतं. अरे बापरे. आणि त्यानंतर त्या मुलाचे वडील माझ्याकडे आले होते की सर असं असं झालं बघा म्हणे, माझं लहान लिंग होतं, मुलाचंही लहान झालं, आणि म्हणून ती प्रेशरमध्ये आली, डिप्रेशनमध्ये आली. आणि ह्या ठिकाणी ह्या मंचाचा हा उद्देश काय आहे? बरोबर. अशा गोष्टी थांबवणं. बरोबर. आपण यावर चर्चा करूया. नक्कीच. आपल्या प्रेक्षकांना देखील तुम्ही घेऊ शकता सोबत. नक्कीच नक्कीच. या. प्रेक्षकांचा सहभाग हा आपल्यासाठी महत्त्वाचा अतिशय आहे. महत्त्वाचा बरोबर. असतो. या. सुखी जीवनाचा मंत्र या कार्यक्रमात तुम्ही देखील सहभागी होऊ शकता आणि सरांना थेट प्रश्न विचारू शकता. मात्र त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या 0224100610. सर, खरं तर आपल्याला फोन येत आहेतच, पण ओके. मला याआधी तुम्हाला एक महत्त्वाचा आणि खरं तर मेलवर हा बऱ्याचदा प्रश्न विचारलेला आहे, बरोबर आहे. तो मला आपल्याला विचारायचा आहे हो. की मायक्रोपेनिस बद्दल आपण बोलतोय नक्कीच, गेल्या नक्कीच. आठवड्यात आणि हो, या आठवड्यात, surely. पण त्याची मुळात लक्षणं कोणती आहेत सर? हां, अतिशय महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला. आणि खरे डॉक्टर कोण? हो. तर पहिल्यांदा जे व्यक्ती त्या डिलिव्हरी करून ते स्टाफ आहे, नर्स आहे, किंवा आई वडील सुद्धा. हो. कशामुळं सांगूया. नक्कीच. निदान तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो, बालपणी जन्म झाल्यानंतर त्या बाळाला कळतं का हो त्याला काय व्याधी आहे? ते हसतं, खेळतं, छानपैकी त्या ठिकाणी मजा करत असतं. मग काय होतं? मग आईवडिलांना जेव्हा, आता ह्या आजचंच एक्झाम्पल पहा ना तुम्ही, मोठा मुलगा 12 वर्षाचा आहे, छोटा मुलगा 4 वर्षांनी लहान आहे, तरी देखील छोट्या मुलाच्या लिंगाचा आकार हा मोठा आहे. जसं मी गेल्या वेळेस सांगितलेलं आहे की जेव्हा वाढत्या वयामध्ये ते कमीत कमी 2.5 ते 3 इंचापर्यंत हे इन्फन्सीमध्ये राहतं. मग काही कारणामुळं आईचं म्हणणं काय आलं, मग हा मोठा मुलगा असून त्याचं एवढं बारीक का? मग पहिलं काय आलं? ऑब्झर्वेशन. म्हणजे तुम्हाला त्यांचे पार्ट्स पर्सनली पाहणं, आणि त्यात काही डाऊट वाटला तर सेक्सॉलॉजी, युरोलॉजी दाखवणं अतिशय महत्त्वाचं असतं. नक्की. तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा हो, आहे. नक्कीच. नक्कीच. डॉक्टर, हो. पुण्याहून रेवतीजी आपल्याशी जोडल्या गेलेल्या घेऊया. आहेत. घ्या. हो. हो. नमस्कार रेवतीजी, आपला प्रश्न विचारू शकता. हॅलो, नमस्कार सर. नमस्ते जी, बोला. सर, मायक्रोपेनिसची कारणे कोणती व मायक्रोपेनिसचे निदान कसे करायचे त्याबद्दल माहिती सांगा. वा वा, खूप खूप छान. म्हणजे तुम्ही भगिनी हा शो पाहून, जसं आता मी उदाहरण दिलं की स्वतःहून त्या मोटिवेट होऊन आपल्या फॅमिलीमध्ये ह्याचा वापर करून घेऊन स्वतःहून न लाजता न बुजता आपल्या मुलांचे जे पर्सनल पार्ट्स आहेत ते नॉर्मल आहेत का, ॲबनॉर्मल आहेत का, हे पाहता खूप तुमचं अभिनंदन आणि कौतुक. आता हे उत्तर तर देऊया आपण की कारणीमध्ये पहिल्यांदा हे आलं, बरोबर. हायपोगोनॅडोट्रॉपिक, हायपोगोनॅडिझम, म्हणजे हो. लहान अंडकोश होते. हो, बरोबर. आता अशा केसेसमध्ये स्पेशली काय होतं की आई आणि वडील घाबरून का जातात? बऱ्याचदा ॲम्बिग्युअस जेनेटलिया नावाची कंडिशन असते. तो पार्ट एवढा लहान असतो की बऱ्याचदा मुलगा आहे का
का मुलगी आहे कळत नाही. तर सांगूया आपण कारणे कोणती, कशामुळे होत असेल असं. एक तर हेरिडिटरी म्हणजे अनुवंशिकता, जसं प्रत्येकामध्ये आईवडिलांची उंची आहे, हाईट आहे, त्यांचा कलर आहे, त्याप्रमाणे आपल्या मुलाला ते पुढे जेनेटिकली ट्रान्समिट होत असतं. दुसरं कारण काय येतं, हे हायपोगोनॅट्रॉपिक हायपोगोनॅडिझम म्हणजे काही कारणामुळे शरीरामध्ये टेस्टोस्टेरोन नावाचं जे मेल हार्मोन आहे ते हार्मोन गर्भाशयात असतानाच कमी झालेलं असतं. त्यामुळे गर्भाशयात डेव्हलपमेंट होत असताना ते टेस्टिस लहान बनतात किंवा अनडिसेंडेड टेस्टिस म्हणजे ते दोन्ही अंडकोश खाली स्क्रोटममध्ये आलेले नसतात. हे दुसरं कारण झालं. अडल्ट झाल्यानंतर बऱ्याचदा काही इन्फेक्शन झालं, त्यावर आपण येणार आहोत. असे खूप कारणं आहेत ज्यामुळं की या ठिकाणी मायक्रोपेनिस होत असतं. आणि आपण परत आणखी आपल्या चर्चास्त्रामध्ये वेगवेगळे त्याच्या ट्रीटमेंट्स या सर्व गोष्टी पाहणार आहोत. नक्कीच नक्कीच डॉक्टर. तत्पूर्वी नांदेडहून रोहित जे आपल्याशी जोडले गेलेले खूप आहेत. छान, घेऊया. नक्कीच. नमस्कार, आपला प्रश्न विचारू शकता. हॅलो मॅडम. नमस्कार, बोला. माझं लिंग वाकडा आहे, निगडी छोटा आहे. बरं. ताठरपणा येत नाही. येत नाही. लिंग वाकडा आहे, छोटं आहे आणि ताठरता येत नाही. वय काय तुमचं? वय 30 आहे. 30 वर्ष. बरं. लग्न झालं की तुमचं? नाही ना. बरं. मग तुम्ही काय त्याच्यामुळे लग्न करत नाही का, असं वाकडेपणा छोटं वगैरे असल्यामुळं? तसंच वाटते मला. बरं. की पहिलं तुम्हाला हस्तमैथुनची सवय वगैरे होती का सुरुवातीपासूनच वाकडेपणा आहे? नाही, हातमैथुनचे हे ना. बरं, ठीक आहे. चला, म्हणजे तुम्हाला वाकडेपणा आहे, छोटेपणा आहे आणि त्यामुळे तुम्ही लग्न करायला घाबरता. तर काय करायला पाहिजे? बरोबर आहे. हो सर. चल, खूप छान प्रश्न आहे, सांगूया तुम्हाला. तुमचं अभिनंदन, कौतुक. का सर्वांना विचारायचा होता पण तुम्ही विचारला. खूप छान प्रश्न. प्रॅक्टिकली अशा गोष्टी असतात का? म्हणजे बऱ्याच जणांना तुम्हाला माहिती आहे, थंडी आला तर आपल्याला डायबिटीज, बीपी, अटॅक आला हे कळतं किंवा डायबिटीज आला हे कळतं, हातात फाईल घेऊन छान फिरता तुम्ही. पण तुमच्या स्वतःची बॉडी तुम्हाला पार्शियालिटी करते का हो? कधी हार्ट म्हणतं का नाही मला इकडे सप्लाय द्यायचं नाही का? ब्रेन म्हणतं का नाही तो माझा ऑर्गन नाही, तो टॅबोवाला आहे? असं नसतं. तर सांगूया आपण. अशा प्रकारे मुलं डिप्रेशनमध्ये जातात. आता बऱ्याचदा काय होतं की हस्तमैथुनबद्दल देखील इतक्या टॅबोज आहेत की हे केलं पाहिजे न केलं पाहिजे, तो विषय वेगळा आहे. पण सध्या मी काय सांगतो, तरी लिंग लहान असेल, वाकडेपणा असेल किंवा काही इतर कारणं असतील तरी घाबरू नका. प्रत्येक व्यक्ती हा वेगळा आहे. त्या पद्धतीनं प्रत्येक व्यक्तीच्या लिंगाचा आकार वेगळा असतो. आपण लवकरच त्यावर येणार आहोत. 20पेक्षा जास्त प्रकारचे लिंगाचे वेगवेगळे आकार असतात. काय करायला लागेल? तज्ज्ञांना भेटा, सेक्सॉलॉजी, युरॉलॉजी, एंड्रॉलॉजीना भेटा. त्यामध्ये सेंट्रली ॲक्टिंग मेडिसिन्स आहेत, व्हॅस्क्युलॅरिटी वाढवणारे मेडिसिन आहेत. गरज पडल्यास पी-शॉट थेरपी, व्हॅक्यूम थेरपी, शॉक थेरपी या ठिकाणी पाहताय तुम्ही. स्पेशली टायझेन कंपनीचं जे स्पेशल शॉक थेरपीचं मशीन आहे, ह्या वेव्स काय करतात, त्या लिंगाचा फ्लो वाढवतात आणि ते शॉकच्या सेटिंग दिल्यानंतर त्याची साईज वाढायला सुरुवात होते. आणि अशा प्रकारे तुम्ही घाबरू नका. सेक्सॉलॉजी, युरॉलॉजी, एंड्रॉलॉजीना भेटा. नक्कीच तुम्ही यातनं बाहेर याल आणि तुम्ही लग्न देखील कराल आणि तुमचा पार्टनर देखील अतिशय सुखी आणि आनंदी राहील. बरेच जण ही मुलं लग्न टाळतात, घरातून पळून जातात. आताच एक उदाहरण आपण सेम एक्झाम्पल. नक्की नक्की. डॉक्टर, पुण्याहून प्रवीणजी आपल्याशी जोडले गेलेले आहेत. घेऊया. खूप छान. नक्की. नमस्कार प्रवीणजी, आपला प्रश्न विचारू शकता. नमस्कार सर. नमस्कार जी, बोला. सर, व्हॅक्यूम थेरपीने लिंगाचा आकार वाढतो का, याबद्दल माहिती पाहिजे होती मला. वा वा. म्हणजे बरेचदा तुम्ही वेगवेगळ्या जाहिरातीत पाहता की बाबा याची साईज वाढवा, मोठी करा, काहीतरी व्हॅक्यूमने होतं वगैरे असं ऐकतं, बरोबर आहे? हो सर. हां, म्हणजे ते खरं आहे किंवा योग्य आहे की अयोग्य आहे हे तुम्हाला सांगायचं, बरोबर आहे? बरोबर सर. चला, खूप छान. सांगूया तुम्हाला. ह्या मिस असतात, मिसअंडरस्टँडिंग. हो. तुम्ही पहा, तुम्ही नेट ओपन करा बरोबर. किंवा कुठली ॲडव्हर्टाईज पहा. बरोबर. इतना करना चाहिए, बडीवार इतना होगा, असतोय. आणि इतक्या कन्फ्युजिंग ॲड असतात आणि त्यातनं तुम्हाला काही गोष्टी कळत नाही, तुम्ही मिसगाईड होता. Correct. म्हणून तर हा आपला मंच उभा केलेला आहे. Correct. सांगूया मित्रांनो, व्हॅक्यूम थेरपी हा इरेक्टाईल डिस्फंक्शनमध्ये ज्या लोकांना फिलिंग फेज म्हणजे त्या लिंगामध्ये ब्लड प्रवाह येत नसतो, त्या ठिकाणी डायबिटीज, बीपी किंवा इतर काही न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरमुळे सप्लाय केलेला असतो, मेडिकल थेरपी देऊन देखील रिझल्ट येत नाही, अशा केसमध्ये पी-शॉट थेरपी किंवा सेल थेरपी दिल्यानंतर ते ब्लड पुल करण्यासाठी एक स्पेशल डिव्हाइस असतं, ज्यामध्ये निगेटिव्ह प्रेशर तयार होतं. पाठीमध्ये रिंग टाकली जाते लिंगाला आणि त्या निगेटिव्ह प्रेशरमधनं लिंगामध्ये फिलिंग केलं जातं. म्हणजे त्या ठिकाणी जे शिथिल लिंग आहे, ज्यात फ्लो जात नाही, ते फुल भरलं जातं. म्हणजे काय झालं या ठिकाणी, ते फक्त आहे त्याच साईजच्या लिंगाला नॉर्मल सर्क्युलर जाड किंवा लांब करतं. ह्याचा अर्थ असा होत नाही की ते मोठं करण्यासाठी आहे. ती एक थेरपी आहे, पण पी-शॉटसोबत आणि या शॉकवेव्ह थेरपीसोबत तुम्ही दिलं त्यात फरक पडतो. पण
फक्त सेक्सॉलॉजी, यूरॉलॉजी, अँड्रोलॉजी हेच ते ठरवू शकतात. मला वाटतं हा भ्रम क्लिअर झाला असेल त्यांचा. नक्कीच नक्की. म्हणूनच आपण सुरुवातीला सांगितलेलं बरोबर की आहे. जाहिरातींना बळी पडू नका. नक्कीच नक्कीच. आणि नक्कीच. तुम्हाला नॉलेज आहे ना, हो. तुम्ही क्वालिफिकेशन बघा, नक्कीच, त्यांचा नक्कीच. अनुभव बघा, ह्या गोष्टी नक्कीच. महत्त्वाच्या असतात. नक्कीच नक्कीच. या. डॉक्टर, पुण्याहून अर्चनाजी आपल्याशी जोडल्या गेलेल्या खूप आहेत. छान, घ्या. नक्कीच. नमस्कार अर्चनाजी, आपला प्रश्न विचारू शकता. नमस्कार सर. नमस्ते अर्चनाजी, बोला. सर, डिप्रेशन आणि शीघ्रपतनाचा काय संबंध असतो का काही? हो हो, म्हणजे डिप्रेशन म्हणा, त्या ठिकाणी मायुसी म्हणा, यामुळे तुमच्या लैंगिक हां. टायमिंगवर परिणाम होतो का? बरोबर आहे. हो, बरोबर. चला, खूप छान. सांगूया तुम्हाला आपल्या पार्टनरबद्दल विचारलेले प्रश्न. हो. तुम्ही एक गोष्ट महत्त्वाची सांगा मला, दोघंही मिळून होणारी जी क्रिया असेल त्यामध्ये एकाने शांत राहिलं किंवा रिस्पॉन्ड नाही केलं किंवा डिस्कस नाही केलं, तर ही अशी काही गोष्ट आहे का? बरं, मी जसं आता सांगितलं नाही. तुम्हाला, सर्व गोष्टींचं तुम्हाला डिस्कशन पाहिजे, बरोबर. रिझल्ट पण पाहिजे, पण त्यामध्ये नॉलेज नको आहे. Knowledge. त्यामुळे सांगूया आपण. हा. महत्त्वाची मेकॅनिझम तुम्हाला महत्त्वाचं सांगतो, मेन सेक्स ऑर्गन हा ब्रेन आहे. कशामुळे सांगतो मी असं? बघा, इच्छा कुठं होते? ब्रेनमध्ये. त्यानंतर फ्लो जो चालू होण्याची कमांड जी दिली जाते न्यूरोलॉजिकल वॉस्क्युलर सिस्टीमला, ती ब्रेनकडनं. मग अशा केसमध्ये जेव्हा काही कारणामुळे तुमच्यावर डोक्यावर प्रेशर आहे, बऱ्याचदा पार्टनरमध्ये अनबन होते किंवा बऱ्याचदा त्या ठिकाणी काही कारणामुळं, काही आजारांमुळं त्या ठिकाणी तुम्हाला नैराश्य आलेलं असतं. इनडिरेक्टली काय होतं? मग अशा केसमध्ये शीघ्रपतन आणि कमजोरी हँड इन हँड चालतात. म्हणजे काय की या ठिकाणी जरी तुम्हाला इरेक्शन झालं तरी देखील बऱ्याचदा तुम्हाला कंट्रोल नसल्यामुळे ब्रेनचं त्या ठिकाणी पटकन तुम्ही विरेस्खलन होऊन जाता आणि मग त्या क्रियेचा जो आनंद आहे पुढे तो मिळत नाही. मग अशा केसमध्ये काय करायला पाहिजे? तुमच्या शरीरातले हार्मोन्स, टेस्टोस्टेरोन आहे, ऑक्सिटोसिन आहे, डोपॅमिन आहे, लव मॉलिक्युल्स आहेत, फिनाइलइथामाइन आहेत, इफिनेफ्रिन आहेत, नॉरएफिनेफ्रिन आहेत, अशी लिस्ट जर तुम्हाला सांगत बसलं ना, वेळ पुरणार नाही. पण अशा केसमध्ये तज्ज्ञांना दाखवा, लाजू नका. आणि मला गरज नाही किंवा मला गरज नाही, माझ्या पार्टनरला गरज आहे का माहीत नाही, असं तुम्ही म्हणून जमत नाही. तुम्ही दोघांनी मिळून हे ॲक्सेप्ट करणं की मला त्यात आनंद मिळत नाही, दोघांनी मिळून त्या ठिकाणी प्रेझेंट होणं. कारण जसं आपलं अन्न, वस्त्र, निवारा जशी मूलभूत गरज आहे, त्याच पद्धतीनं तुमचं लैंगिक जीवन, लैंगिक आयुष्य आणि एकमेकांनी दोघंही आनंदित राहणं आणि दोघांनाही आनंदित ठेवणं ही आपली मुख्य जबाबदारी असते. म्हणून अतिशय चांगल्या प्रकारच्या सेंट्रल ॲक्टिंग मेडिसिन आहेत, लोकली डिसेन्सिटायझर आहेत. गरज पडल्यास त्या ठिकाणी आपण पी-शॉट थेरपी किंवा शॉक थेरपी देखील करू शकतो आणि यातनं ते नक्कीच बाहेर येऊ शकतात. मला वाटतं हे नक्कीच. कॉम्बिनेशन खूप जणांना माहीत नव्हतं. नक्कीच. लोकांना फक्त एकच तो ॲक्ट हो. माहिती आहे. हो. म्हणजे त्या ॲक्टच्या पलीकडं काय तुमचं पर्सनल लाईफ बरोबर, आहे, बरोबर. तुमचं लव काय आहे, तुमचं अफेक्शन काय आहे. बरोबर. कारण तुम्हाला टीचिंग नसल्यामुळं तुम्ही हो. विसरत चालले आहेत. नक्कीच, आणि नक्कीच. आपल्या ह्या मंचाद्वारे मला वाटतं कुठंतरी आपण त्याला चालना नक्कीच. देण्यामध्ये किंवा एज्युकेशन देण्यामध्ये सक्सेस होत असो असं मला नक्कीच वाटतं. नक्कीच सर, नक्कीच. खरं तर याची रोज पोचपावती आपल्याला हो. रोजच मिळते. नक्कीच, बरोबर. नक्कीच. डॉक्टर, मला एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आपल्याला ओके, विचारायचा आहे की बऱ्याच जणांना ऑर्कायटिसचा त्रास हो, असतो बरोबर. आणि कमजोरी सुद्धा यामुळे आलेली असते. हां, तर हां. त्यावर आपण काय उपाय करू शकतो? जे प्रियंकाजी बरेच जण आपले दर्शक जे मला उपरीत भेटतात ना, हो. ते स्पेशली तुम्हाला धन्यवाद म्हणतात की म्हणे मॅडम आमच्या मनातले जे प्रश्न आहेत, हो. जे आम्हाला बोलता येत नाहीत, ते हां. प्रश्न विचारतात आणि ते सॉल्व्ह होतात. सांगूया आपण. नक्कीच. मित्रांनो, हे बघा, डे टू डे लाईफमध्ये विअर अँड टिअर, ट्रॉमा, जसं कधी हाताला लागतं, कधी डोक्याला लागतं, कधी डोकं दुखतं, त्याच पद्धतीने त्या ठिकाणी अंडकोश आहेत, अंडाशय आहे, याला कुठल्याही प्रकारे मार लागला, कुठल्याही प्रकारे इन्फेक्शन झालं, कुठल्याही प्रकारे सूज आली, त्यावेळी जी कंडिशन होते त्या 10ला काय म्हणतात? ऑर्कायटिस. मग यामध्ये होतं काय? इतका पेन सिव्हिअर असतो. तुम्ही विचार करा, तुम्हाला जर पेन असेल तर क्रियेमध्ये तुम्ही जाऊ शकाल का? पहिली गोष्ट माइंड तयार होणार नाही. दुसरं काय होतं या ठिकाणी? आणखी बऱ्याचदा त्या ठिकाणी सूज येते, स्वेलिंग येते आणि पेन हा इतका भयंकर असतो की बऱ्याचदा त्या ठिकाणी ती ट्विस्ट झालेलं असतं अंडकोश. ही ते एकदम इमर्जन्सी असते. म्हणजे मी बऱ्याचदा काय सांगतो, समजा काही जणांना अचानक खूप पेन असेल तर जाऊ दे, आता रात्र झाली, आपण सकाळी दाखवू, असं नसतं. 2 तासाच्या आतमध्ये तुम्ही जर अनट्विस्ट नाही केलं तर अशा केसेसला आम्ही टॉर्शन ऑफ टेस्टिस म्हणतो. बऱ्याचदा ते अंडकोश काढायची वेळ येते. म्हणून काय महत्त्वाचं, साधं इन्फेक्शन असेल, अँटीबायोटिक्स आहेत, पेनकिलर्स आहेत, त्या ठिकाणी काही सपोर्ट्स आहेत, हे दिल्यामुळे त्यातनं तुम्ही बाहेर येऊ शकता. आणि नक्कीच याची ट्रीटमेंट घेतल्यानंतर तुम्हाला अतिशय छान रिझल्ट आहेत. आणि काही रेअर केसेसमध्ये आपण शॉकवेव्ह थेरपी जे समोर पाहताय तुम्ही आता, आपल्या दादर येथील सेंटरला हे नुकतंच इन्स्टॉल झालेलं आहे. कुठल्याही प्रकारचे इरेक्टाईल डिस्फंक्शन असो, न्यूरोलॉजिकल ब्लॉक असो, वॉस्क्युलर ब्लॉक असो किंवा काही इन्फेक्शन्स असो, हे देखील त्यामध्ये कंट्रोलमध्ये येत असतात. त्यामुळं सेक्सॉलॉजी, यूरॉलॉजी भेटणे आणि त्यातनं
बाहेर येणे हे अतिशय आवश्यक असतं. म्हणजे टेस्टिसला पेन होणे अतिशय कॉमन समस्या Common आहे. आहे. जवळपास 30% लोकांना हे असते. हो. मला वाटतं आपल्या ह्या सांगण्यावरनं ते नक्कीच ट्रीटमेंट घेतील, नक्कीच, त्यातनं नक्कीच. बाहेर येतील. नक्कीच नक्कीच. डॉक्टर, आता आपण आलो आहोत कार्यक्रमाच्या अतिशय महत्त्वाच्या हो. भागात, ते म्हणजे भाग्यवान विजेता. सांगूया आपण. हो. नर्सिंग सारुळे लातूरचे मागच्या वेळेसचे विजेते आपल्या सेंटरला आले. त्यांनी गिफ्ट घेतलं, त्यांनी एवढा आनंद व्यक्त केला. खूप वर्षापासून विसर हा शो पाहतो म्हणे, पण आज योगाला मला भेटायचं तुम्हाला. त्यांना पुस्तक दिले, प्रोटीन्स दिले आणि त्यांनी आनंद व्यक्त केला. त्यांचं अगदी अभिनंदन आणि कौतुक. आणि अशाच प्रकारे सहभागी व्हायचं असेल तर आता मॅडम काढणं बघा महत्त्वाचं कोण भाग्यवान आहे. विजेता आहे. हो. चिठ्ठी तुम्ही आरामात काढा, एकदम हो. मिक्स करा. कारण प्रत्येक जण नंतर म्हणतो सर माझा काही नंबर लागत नाही, आम्ही एवढी उत्तरं देतो, पण मी नक्कीच सांगतो तुमचाही नंबर लागणार. चला आता आपण गेलो दौंडला. संदीप धमाल यांचं अगदी मनापासून अभिनंदन. कुठल्या प्रश्नावर उत्तर दिले होते यांनी? जर लिंगामध्ये पेरॉनिस प्लेक असेल तर काय करायला पाहिजे, वाकडेपणा असेल तर काय करायला पाहिजे, जसं आपला एक प्रश्न विचारला आता. त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं मेडिसिनचा रोल फार कमी असतो. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला पी शॉट इंजेक्टेबल थेरपी देऊन, जसं या ठिकाणी चित्रफितीमध्ये तुम्ही पाहताय, स्पेशली अतिशय ॲडव्हान्स प्रकारच्या टेक्नॉलॉजी आता आलेल्या आहेत. प्लेटलेट रिच प्लाझ्मा थेरपी, त्यानंतर स्पेशल एकदम लो इंटेन्सिटीच्या शॉकवेव्ह थेरपी या ठिकाणी दिल्या जातात. आणि त्याचबरोबर हायफेम थेरपीने देखील याची वॉस्क्युलॅरिटी वाढवली जाते. फार गरज पडल्यास शेवटी त्याला आम्ही एक्सिजन करून त्याचा भाग कट करून त्या ठिकाणी जो बोव्हाईन ग्राफ्ट असतो पेरिकार्डियल, तो ग्राफ्ट देखील वापरून त्या ठिकाणी आपण तो वाकडेपणा सरळ करणे किंवा पेरॉनिस प्लेक यातनं नक्कीच बाहेर येतात. अतिशय सुंदर उत्तर दिलं. आणि अशाच प्रकारे तुम्हाला देखील बक्षीस जिंकायचं असेल तर प्रश्न विचारायला गेलो तो प्रश्न असा आहे, येत्या गुरुवारपर्यंत तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. डायरेक्ट फोन लावा, मेसेज करा, टेक्स्ट करा किंवा आमच्या टीमला तुम्ही बोलू शकता. ऑर्कायटिस असेल आणि कमजोरी असेल तर काय करायला पाहिजे, या ठिकाणी नक्कीच तुम्ही यात सहभागी होऊन यामध्ये तुम्ही बक्षीस जिंकू शकता. आता नवीन प्रोटीन देखील आणलेलं आहे आणि आमच्या चित्रफितीत तुम्ही स्पेशली पाहताय ह्या अतिशय ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आमच्या दादर येथील सेंटरला अवेलेबल आहेत. ज्यामध्ये हायफेम थेरपी आहे, त्याचबरोबर लो इंटेन्सिटी शॉकवेव्ह थेरपी आहे. म्हणजे एकाच वाक्यात मी सांगेल, ज्या लोकांना मेडिसिननी रिझल्ट येत नाही, ज्यांना वाटतं की आता माझा काही उपयोग नाही, किंवा ज्याला डायबिटीज, BP, अटॅक किंवा आणखी काही आजार आहेत, त्यांना वाटतं की मला आता कुठलीच गोळी काम करत नाही किंवा मी जर गोळी खाल्ली तर मला काही साईड इफेक्ट होईल, अशा व्यक्तींनी अजिबात घाबरायचं नाही. या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीने तुम्हाला अतिशय दुर्गम असलेला एखादा लैंगिकताचा प्रॉब्लेम, लैंगिकतेचा आजार, कठोरता कमी असणे किंवा शिथिलता, या सर्व गोष्टींवर मात करता येते. मला वाटतं सर्वांना यातनं क्लिअर झालं नक्कीच, असेल. नक्कीच. आणि सुखी जीवनाच्या मंत्राचा उद्देश खरंच. जन्मलेल्या बाळापासून हो, हो. ते पूर्ण प्रौढत्व आल्यानंतर नक्कीच, आणि नक्कीच. उतार वयात देखील शेवटपर्यंत असतो. हो. त्यामुळे ते माइंडमध्ये सगळ्यांच्या हो. बसलेलं आहे की फक्त हा पुरुषांचाच विषय आहे बरोबर, आणि तो असं फक्त नाहीये. ॲक्ट पुरतंच हो. मर्यादित आहे, असं अजिबात असं नसतं. नाहीये. बाकी सांगू शकतात. नाही, खरंच आज या सत्रामध्ये खरं तर आपण अगदी हां. लहान बाळापासून ही बरोबर आहे, समस्या असते हे आपण पाहिलेलं आहे. आणि ॲक्च्युअल उदाहरण पाहताय हो, ना तुम्ही, म्हणजे हो. आई किती चिंतित होती हो. त्या ठिकाणी. खरंय. म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये फक्त ते ॲक्ट बसलेला आहे, नक्कीच. पण त्याच्या पलीकडे काय तुमची समस्या काय लैंगिकता असतात आहे हे हे आपल्याला माहीत कळतं. असणं आवश्यक आहे. नक्कीच. या. म्हणूनच हा नॉलेज आणि हा मंच महत्त्वाचा बरोबर आहे. नक्की. सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र त्यापूर्वी सर आपण वेळात वेळ काढून उपस्थित झालात, आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं दिलीत, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. तोपर्यंत शुभरात्री. नमस्कार.